भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी ते देण्यात आलेली, त्यानंतर ते पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलेले आहेत आणि बैठक घेतलेली आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी मिळालेली आहे। अतिशय घरोबा जो आहे तो सोलापूर जिल्ह्याची राहिलेला आहे। आता सोलापूरची जबाबदारी आलेली आहे। मुळामध्ये माझं आणि सोलापूरचं नातं वेगळं आहे। मी सातत्यानं सोलापूरला येत जात असतो गेल्या 20 वर्षापासून। आता पार्टीनं माझ्यावरती प्रभारी पदाची जबाबदारी दिलेली आहे। मी पार्टीला मनापासून धन्यवाद देईन आणि प्रभारी नेमल्याच्या नंतर आज पहिल्यांदाच पूर्व जिल्ह्याची बैठक आज सोलापूरमध्ये पार पडलेली आहे। माननीय जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, माननीय चव्हाण साहेब, माननीय विकासजी वाघमारे सरचिटणीस, माननीय बालाजी वाघमारे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आणि माननीय प्रदीप पाटील मुजावर आणि अन्य सगळे सहकारी या बैठकीला उपस्थित होते। मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सगळे सदस्य होते। आमची पहिली बैठक खूप चांगल्या पद्धतीने पार पडली आहे। आम्ही या बैठकीमध्ये ठरवलं आहे पुढच्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकलाच पाहिजे। दोन्ही लोकसभा आता ज्या नव्या निर्माण होतील त्या भाजपच्याच निवडून आल्या पाहिजेत। यासाठी मेहनत घ्यायची, केंद्राच्या राज्याच्या योजना लोकांच्यापर्यंत घेऊन जायचं, लोकांची कामं करायची, हे आमच्या बैठकीमध्ये पक्का ठरलं आहे। उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे। त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये करायची रचना ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली आहे। नाशिकमध्ये ज्या पद्धतीने एका तरुणीच्या बाबतीतला प्रकार घडलेला आहे, कसं पाहताय आणि काय भूमिका आहे आपली, काय सांगा? बघा, गावखेड्यामध्ये लव जिहाद होत होता हे आम्ही बघितलं, अनुभवलं। त्या सगळ्या प्रकरणामध्ये मी लक्ष घालतोय, राज्यभर फिरतोय। लोक हे बोलतात की भाजपवाले काहीतरी हिंदू मुसलमान करण्यासाठी हा प्रयत्न करतायत। त्या लोकांना चपरा काही हे जे प्रकरण समोर आणलं आहे हे काय कुठल्या कार्यकर्त्याने आणलेलं नाही, हे पोलिसांनी पुढे आणलेलं प्रकरण आहे। कॉर्पोरेट जिहाद, IT सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वेल एज्युकेटेड असणाऱ्या मुली ज्यांना लाखो रुपयामध्ये पॅकेज आहे, अशा मुलींना टार्गेट केलं गेलं आहे, अशा मुलींना फसवलं आहे। हे म्हणा ते प्रेम असल्यावर काय तुम्ही करणार? आता हे प्रेम आहे का सांगा? त्या मुलीला एका मुलानं फसवलं, त्या मुलीबरोबर संबंध प्रस्थापित केले, त्याचा व्हिडिओ तयार केला, त्याच्या मित्राला दिला, त्यानं त्या मुलीबरोबर ते संबंध प्रस्थापित केले, त्याचा व्हिडिओ केला, तिसऱ्याला दिला। हे कोण आहेत? जोड्यानं मारले पाहिजे हे जे लोक बोलतायत का नाही, हे त्यांचं प्रेम झालं तर काय? हे प्रेम आहे का? बरं, तुम्ही ज्या मुलीला म्हणताय की माझं तिच्याशी प्रेम आहे, तिचे व्हिडिओ कशासाठी करताय? तिचे चुकीच्या पद्धतीचे फोटो का काढताय? ते फोटो व्हायरल करायचं धमकी का देताय? तिला ब्लॅकमेल का करताय? हे सगळं षडयंत्र आहे मोठं। IT सेक्टरमध्ये हे होतं आहे। नाशिक हे तर ITचं हब नाही, ITचं हब पुणे आहे। मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये IT कंपन्या आहेत। तिथं काय चालत असेल? काळजी वाटते, चिंता वाटते। ह्या सगळ्या सोन्यासारख्या मुली एवढ्या मोठं शिक्षण घेऊन इतक्या मोठ्या पदावरती काम करतायत आणि त्यांना कोणीतरी हे लोक फसवतायत। लग्न करतो म्हणून फसवत, त्या मुलीला लग्न करतो म्हणलाय आणि तिची पहिलीच बायको आहे, तिला 2 मुलं आहेत। तिनं फोन केला, FIR वाचा तुम्ही, FIR मध्ये आलंय की तिनं मला फोन केला, ती म्हणते मी त्याची बायको आहे। हे सगळं ठरवून सुरू आहे। सोलापूरमधल्या नातेपुतेमध्ये देखील असाच प्रकार घडला आणि काय नक्की आपली मागणी? कारण लव जिहाद विरोधी कायदा आणावा अशी देखील मागणी आपण केलेली आहे। सातत्यानं मागणी आहे की लव जिहादच्या संदर्भातला कठोर कायदा यावा। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात पुढच्या काही काळामध्ये लव जिहादचा पण चांगला कायदा येईल अशी तयारी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। धर्मांतर विरुद्ध कायदा आणला, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं महाराष्ट्रातल्या लोकांनी। धर्म स्वतंत्र 2026 नावाचं विधेयक पास झालेलं आहे। त्यामुळे लव जिहादचा पण एक चांगला कायदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात येईल। करमाळ्यात काही मेंढपाळांना जे आहे ती मारहाण झाल्याची घटना काल समोर आलेली होती, त्या संदर्भात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। तर काय मागणी असणार आहे? महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीयवाद सुरू झालाय। अरे पण जातीयवाद तुम्ही करताय कोणासोबत? केलंय काय त्यांनी? रस्त्यावरून मेंढ्या घेऊन चाललेत, तुम्ही त्याला डायरेक्ट मारला। आता त्या महिलेची तब्येत खूप खराब आहे, पुण्याला त्यांना ट्रान्सफर केलं आहे ससून रुग्णालयामध्ये। रक्त येते कानातून, नाकातून। काय मारायचं कारण आहे तुम्ही? एक नाही अशी अनेक प्रकरणं सुरू आहेत। आता आम्हाला पण शिव्या देतात, मेंढ्या चारतात। अरे मेंढपाळांसाठी आम्हाला द्या ना शिव्या तुम्ही डायरेक्ट। तुम्ही जे डोक्यात ठेवून या मेंढपाळांना मारताय हे चांगलं नाही आहे, हे पाप करू नका। त्यांनी कुठली चूक केली नाही, हे मेंढ्या राखतायत म्हणून तुम्ही चांगलं मटण खाताय। आणि इथून पुढच्या काळामध्ये मेंढपाळांच्या बाबत जर हे घडलं तर मग कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी आम्ही तो कायदा हातामध्ये घेऊ, पण जशाच तसं उत्तर या सगळ्या प्रवृत्तीच्या लोकांना देऊ।
काल खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते सोलापूर दौऱ्यावर होते. पंढरपूरमध्ये भगीरथ भालकेंचा प्रवेश झाला आणि ह्या एकनाथ शिंदेंच्या समोरच भगीरथ भालके यांनी पालकमंत्री गोरेंना थेट आव्हान दिलेलं आहे की गोरे बघा इथे कशासाठी आव्हान द्यायचं कारण काय आहे? तुम्ही काय पक्षात होता गोरे साहेबांना आव्हान द्यायला? आता चला स्टेटमेंट करायचं म्हणून ते करत राहतात. शेवटी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत आणि त्यांना जिल्हा नियोजनमधून फंड द्यायचा अधिकार आहे. दुसऱ्या बाजूला नगरविकास खात्याचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि नगरविकासचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे यात काही नव्यानं काहीच नाही. टीका टिप्पणी करण्याची खरं तर आवश्यकता नव्हती. आपण सेना आणि भाजप युतीमध्ये काम करतोय तर अशा टीका करू नये अशी विनंती आहे आमच्या सहकारी मित्रातल्या पक्षांना पण, आमच्यातले कोण करत असतील त्यांना पण. रोहित पवारांनी एक टीका केलेली आहे की सत्तेतला एक पक्ष जो आहे तो दुसऱ्या पक्षाची शिकार करणार आहे. भोंदूबाबाचं प्रकरण ज्या पद्धतीनं खरातचं प्रकरण समोर आणलं तशाच पद्धतीनं दुसऱ्या पक्षाची शिकार केली जाणार आहे. कुठेतरी कोणाची शिकार करणार ह्यापेक्षा कर्जत जामखेडची लोक पुढं तुझी शिकार करू नयेत त्याच्यावरती लक्ष दे. बाकीचा एवढा मोठा घास घेत बसू नको. महायुतीचे नेते आमचे सक्षम आहेत, ते एकमेकाच्या चांगले संपर्कात आहेत. तुम्ही चिंता कुणी करण्याची आवश्यकता नाही. रोहित पवारांनी स्वतःची शिकार होऊ नये याची काळजी घ्यावी. बाकीचे पक्ष सक्षम आहेत कुणाचं काय करायचं. जसं नाशिकमधलं प्रकरण आहे तसंच आता पालघरमध्ये एक प्रकरण समोर आलेलं आहे. फेक इंस्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेला फसवलं आणि त्याच्याकडून जवळपास 2.5 लाख रुपये असे उकळले गेले. हजारो लोक आहेत हो. हे ज्या सगळे जे प्रकरण करणारे तर पोलीस अशा सगळ्या लोकांच्यावरती कडक कारवाई करतायत. लोकांनी पण जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. फेसबुकला इंस्टाला तुम्हाला कोण कशा पद्धतीनं बोलतंय, कसं फसवतंय, नावं बदलून ID काढतंय, हिंदूंची नावं लावतंय, हे सगळं लोकांनी पण तपासलं पाहिजे. नाही कुणाच तरी फ्रेंड रिक्वेस्ट आली का चला असलं पण करता कामा नये. नाना पटोले म्हणतात अशोक खरातचं प्रकरण जे आहे ते राजकीयदृष्ट्या वापरलं जात आहे. काय नक्की नाना पटोलेंना म्हणायचं? काय आता त्यांना म्हणायचं आहे त्यांनाच विचार. आता ह्यात राजकारणाचा संबंध काय आला? सगळ्याच पक्षाचे राजकारण्यांचे फोटो तिथे येत आहेत. मुळामध्ये भोंदूगिरी करणं ही प्रवृत्तीच वाईट आहे आणि त्यामुळे सगळ्याच पक्षाच्या लोकांनी ह्या गोष्टीला समर्थन देऊच नये. हे काय राजकारणाचा भाग नाही. त्यांनी चुकीचं काम केलं आहे, अनेक महिलांच्यावरती अत्याचार केला आहे आणि उलट सरकारचं कौतुक केलं पाहिजे, उलट नाशिक पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी कुणाचंही तक्रार नसताना व्यवस्थितपणे हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे. भोंदू खरातने ज्या पद्धतीने जमिनी घेतलेल्या आहेत, सोलापूर जिल्ह्यातनं जिथून शक्तीपीठ महामार्ग जातो तिथं देखील त्यांनी जमीन खरेदी केलेल्या आहेत. अशा 4 ते 5 ठिकाणी जमीन खरेदी केली. SIT मध्ये सगळं समोर येईल ना, कशी खरेदी केली, कुणी खरेदी केली, पैसे कुणी दिले, काय ते सगळं आता चौकशीत पुढे येईल. त्याच्यातून असा कयास लावला जातो कोण की राहणार सत्तेतले लोक त्यांना सामील आहेत आणि म्हणूनच त्यांना ही माहिती झाली का? तेच की जे कोणी सामील असतील ते आता सगळं चौकशीत येईलच ना. त्याला काय आता थोडं वाट बघावी लागेल एवढंच. आपण पाहतोय ते गोपीचंद पडळकर आणि त्यांनी सडकून टीका जी आहे ती काँग्रेस आणि इतर पक्षांवर केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.